केक खायला कोणाला आवडत नाही? लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच केक खायला आवडतो. पण साखर, मैदा यांसारखे पदार्थ नको वाटतात. म्हणूनच आज मी ग्लुटेन फ्री अजिबात साखर, मैदा, अंड एवढंच कशाला मिल्क पावडर, कुकर, ओव्हनचा देखील वापर न करता आप्पे पात्रामध्ये नाचणीचा केक कसा बनवायचा ते दाखवणार आहे. विशेष म्हणजे आज जी मी पद्धत दाखवणार आहे, त्या पद्धतीने कोणीही सहजतेने हा केक बनवू शकतं आणि अवघ्या 10 ते 15 मिनिटात हा केक बनवून तयार होतो. केकच्या टेक्स्चरवरूनच तुम्हाला समजलं असेल किती मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार हा केक तयार झाला आहे. चला तर मग लगेचच पाहूया ग्लुटेन फ्री पौष्टिक असा नाचणीचा केक कसा बनवायचा. नमस्कार, मी प्रेषिता. प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. नाचणीचा केक बनवण्याआधी आपल्याला एक पूर्वतयारी करायची आहे. हा केक आज आपण कुकर, ओव्हन एवढंच काय तर कढईमध्ये सुद्धा बनवणार नाही आहोत. आप्पे पात्रात बनवणार आहोत. त्यामुळे गॅसवर इथे मी एक आधी बिडाचा तवा घेतला आहे. तुमच्याकडे बिडाचा तवा नसेल तर लोखंडाचा जाड तवा असतो तो वापरला तरी देखील चालेल. आपल्याला कोणत्याही प्रकारचा जाड तवा चालेल. इथे बिडाचा तवा आहे आणि बिडाच्या तव्यामध्ये समान अशी उष्णता पसरली जाते. त्यामुळे मी इथे त्याचाच वापर केला आहे. आता त्यावर आप्पे पात्रसुद्धा मी बिडाचंच ठेवलं आहे. नॉनस्टिक तुम्ही वापरलं तरी देखील चालेल. आता गॅसची आच आपल्याला मध्यम ते मंद ठेवायची आहे आणि ह्यावर झाकण ठेवून हा तवा आपल्याला चांगला प्रीहीट करून घ्यायचा आहे. जसं ओव्हन आणि कुकर किंवा कढई आपण केक बनवण्याआधी प्रीहीट करून घेतो, तसंच आपल्याला हे सुद्धा करून घ्यायचं आहे. ही पूर्वतयारी आपल्याला आधी करायची आहे, म्हणजे आपला केक झटपट तयार होतो. केक बनवण्यासाठी आज आपण कुठेही साखरेचा वापर करणार नाही आहोत. त्यामुळे गूळ घालून इथे आपण केक बनवणार आहोत. त्यासाठी मेजरमेंट कपचा जो मोठा चमचा असतो टेबलस्पून त्याचा वापर करून इथे मी 4 टेबलस्पून एवढी गुळाची पावडर घेणार आहे. तुमच्याकडे गुळाची पावडर नसेल तर बारीक गूळ किसून तुम्ही वापरलात तरी देखील चालेल. गूळ मोजताना मात्र एकदम वरपर्यंत घट्ट चमचा भरून घ्यायचा, म्हणजे गोडसरपणा केकमध्ये खूप छान उतरला जातो. किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गुळाचं प्रमाण करू शकता. आता ह्यामध्ये त्याच चमच्याने म्हणजे 2 मोठे चमचे भरून साजूक तूप घालायचं आहे. इथे मी साजूक तुपाचा वापर केला आहे, पण तुम्हाला बटर घालायचं असेल तर बटरसुद्धा वापरू शकता. त्यानंतर आज आपण केक हा अंड न वापरता म्हणजे एगलेस बनवत आहोत. त्यासाठी आपल्याला दही वापरणं गरजेचं आहे. त्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे भरून दही घातलं आहे. दही फार आंबट नसावं. त्यानंतर अर्धा चमचा भरून जी इन्स्टंट कॉफी पावडर असते ती आपल्याला इथे वापरायची आहे. आज आपण चॉकलेट केक इथे बनवत आहोत, कारण नाचणीला तसाही स्वतःचा असा स्वाद नसतो. त्यामुळे आपल्याला इथे थोडेसे फ्लेवर्स घालायचे आहेत. आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित एखाद्या विस्करच्या मदतीने किंवा चमच्याने एकजीव करून घ्यायचे आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर गुळामध्ये किंवा दह्यामध्ये छोट्या छोट्या गुठळ्या असतात त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे. व्यवस्थित एकदा एकजीव करून झालं की ह्यावर आपल्याला एक चाळणी घ्यायची आहेत आणि सर्व पिठं आपल्याला चाळून घ्यायची आहेत. आज आपण नाचणीचा केक बनवतोय त्यामुळे आपला मुख्य घटक तो म्हणजे नाचणी. मेजरमेंट कपाचा अर्धा कप भरून इथे मी नाचणीचं पीठ घेतलं आहे. नेहमी आपण जे भाकरीसाठी पीठ वापरतो त्याचाच वापर करायचा आहे. इथे मी तुम्हाला दाखवते, बघू शकता अर्धा कप आपल्याला इथे नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये अर्धा चमचा भरून बेकिंग पावडर घालायची आहे. सोबतच पाव चमचा भरून बेकिंग सोडा वापरायचा आहे. सोबतच केक असला तरी अगदी चिमूटभर किंचित एवढं मीठ घालायचं आहे, म्हणजे केकला खूप छान चव येते. त्याचप्रमाणे आज आपण चॉकलेट केक बनवतोय त्यामुळे इथे मी 1.5 मोठा चमचा भरून कोको पावडर वापरली आहे. आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला चाळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित एकत्र सुद्धा होतात आणि कुठे छोट्या मोठ्या गुठळ्या राहिल्या असतील पिठामध्ये किंवा घाण कचरा काही असेल तर तो सुद्धा निघून जातो. आता एखादा चमचा किंवा विस्कर घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला हे सर्व मिश्रण कोरडी पिठं आहेत ती हळूहळू एकाच दिशेने एकजीव करून घ्यायची आहेत. व्यवस्थित एकजीव करून झालं की इथे बघू शकता मिश्रण कसं कोरडं झालं आहे. आता याची कन्सिस्टन्सी योग्य करण्यासाठी आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे. दूध किंवा कोणतेही जिन्नस घालताना आपल्याला रूम टेम्परेचरवर आहेत ना याची खात्री करून घ्यायची आहे. इथे मी पाव कपापेक्षा थोडंसं जास्तीचं दूध वापरलं आहे. थोडं थोडं करून आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि रनिंग कन्सिस्टन्सी जशी केकची असते, रिबिन बॅटर बनलं पाहिजे असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये ज्या काही गुठळ्या बनतील त्या हळूहळू अशा मोडून एकजीव करून घ्यायचं आहे.
एकदाच सर्व दूध घालायचं नाही, हळूहळू लागेल तसं दूध घालायचं आहे. एकदाच दूध घातलं तर अंदाज येणार नाही, मिश्रण पातळ होऊ शकतं. त्यामुळे थोडं-थोडं असं दूध घालायचं आणि हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. कधी-कधी पिठावर सुद्धा अवलंबून असतं, दूध कमी जास्त लागू शकतं. इथे बघू शकता व्यवस्थित मी एकजीव करून घेतला आहे. यासाठी मला पाव कपापेक्षा थोडंसं जास्तीचं म्हणजे 1-2 चमचे जास्तीचं दूध लागलं आहे. इथे कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते एखाद्या चमच्याने. बघू शकता फार जास्त घट्ट नकोय किंवा फार जास्त पातळ नकोय. चमच्यामध्ये हे बॅटर असं उचलून खाली जेव्हा पाडतो, तेव्हा काही सेकंदाने ते पडलं गेलं पाहिजे. इतकी आपल्याला रनिंग कन्सिस्टन्सी पाहिजे आहे. फार जास्त पातळ ठेवू नका, नाहीतर केक बसला जाईल. एवढं सगळं करेपर्यंत आपला तवासुद्धा चांगला प्रीहीट झाला आहे. याचं झाकण आपण आता काढून घेऊया. इथे मी बिडाचा तवा वापरला आहे. नॉनस्टिक तवा वापरलात तर अजिबात कुठेही तुम्हाला बटर, तेल किंवा तुपाचा वापर करावा लागत नाही. पण मनात शंका राहायला नको यासाठी या तव्याला मी फक्त ब्रशला थोडंसं साजूक तूप लावून घेतलं आहे. कुठेही आपल्याला साजूक तूप किंवा बटर यामध्ये ओतायचं नाही. जरासं ब्रशला लावून घ्यायचं आणि ह्या पात्रामध्ये असं थोडासा ब्रश फिरवून घ्यायचा. म्हणजे अजिबात केक आपला तव्याला चिकटत नाही. आता लगेचच आपण जे तयार केलेलं केकचं मिश्रण आहे, ते 1-1 चमचा यामध्ये भरायचं आहे. फार जास्त गच्च अगदी वरपर्यंत भरायचं नाही, कारण केक फुलून वर येतो. त्यामुळे थोडं-थोडं मिश्रण यामध्ये भरायचं आहे सर्व पात्रांमध्ये. इथे मी आज 12 खणांचं जे अप्पे पात्र असतं, त्याचा वापर केला आहे. पण तुमच्याकडे छोटं अप्पे पात्र असेल, तरी काही काळजी करू नका. एका बॅचमध्ये केक बनवून घ्यायचा, तो झाल्यानंतर दुसऱ्या बॅचमध्ये बनवायचा. तुम्हाला जर अप्पे पात्रामध्ये केक बनवायचा नसेल, तर नेहमी आपण जसं मोल्डमध्ये केक बनवतो तसा बनवलात तरी देखील चालेल. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. पण झाकण ठेवण्यापूर्वी इथे मी काचेचं झाकण वापरलेलं, त्याला होल असतो, त्याला मी थोडासा पेपरचा तुकडा लावून घेतला आहे आणि हे झाकण बंद करून घेतलं आहे. गॅसची आच मंदच ठेवायची आणि हे झाकण ठेवून आपल्याला फक्त 10 मिनिटं वाट बघायची आहे. 2 मिनिटानंतर बघू शकता हळूहळू केक कसा फुलायला सुरुवात झाली आहे. इथे बरोबर 10 मिनिटं झाली आहेत. आपण झाकण आता काढून घेऊयात आणि एखादी टूथपिक किंवा सुरी घ्यायची आणि केकच्या बरोबर मध्यभागी घालायची. अशी स्वच्छ ती बाहेर येते, म्हणजे केक आपला बेक झाला आहे असं समजायचं. आता गॅस बंद करायचा आणि 2-3 मिनिटाची वाट बघायची आणि केक आपल्याला लगेचच काढून घ्यायचा आहे. सुरीच्या मदतीने किंवा चमच्याने असा केक तुम्ही अलगद काढून घेऊ शकता. केक काढून झाल्यावर एखाद्या जाळीमध्ये असा ठेवायचा, म्हणजे त्यामधली जी वाफ असेल ती निघून जाईल आणि केक आपले पाणथळ होणार नाहीत किंवा दबणार नाहीत. हा केक तुम्ही बघू शकता किती मस्त तयार झाला आहे. कोणत्याही प्रकारे मोल्डचा देखील वापर केला नव्हता, तरी देखील अप्पे पात्रात मस्त असे गोल गरगरीत टम्म फुगलेले केक आपले तयार होतात. इथे मी सर्व केक डिमोल्ड करून घेतले आहेत. प्रत्येक केक बघू शकता किती मस्त बेक झाला आहे आणि दिसायला सुद्धा किती सुंदर दिसत आहेत. अगदी झटपट तयार होतात. जास्तीचा भांड्यांचा पसारासुद्धा नाही आणि अतिशय चविष्ट केक लागतो. म्हणजे मनात कोणतीही शंका न ठेवता निःशंक मनाने तुम्ही हा केक खाऊ शकता. वजन वाढण्याची भीती नाही आणि ग्लुटेन फ्री सुद्धा आहे. त्यामुळे जर केक खायची इच्छा झाली तर घरच्या घरी असा पौष्टिक केक तुम्ही सुद्धा बनवू शकता आणि मुलांनी हट्ट केला तर मुलांना सुद्धा असा पौष्टिक केक नक्कीच देऊ शकता. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक, शेअर करा आणि प्रेषिताच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा. जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. हा केक मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. टेक्स्चरवरूनच तुम्हाला कळलं असेल किती मस्त मऊ लुसलुशीत तयार झाला आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.